नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत गोकुळगावची पालखी ही आज गावी प्रवेश करते आणि एकदम उत्साहाच्या वातावरणामध्ये या पालखीचं स्वागत होणार आहे। आणि तत्पूर्वी आपण बघून घेऊया हे जेवढे पण खेळी आहेत मुंबईकर ह्यांच्या सर्वांचा एक फोटो। तर मंडळी, आपण काल जो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये दोन्ही पालख्या यांची भेट झाली होती। एक म्हणजे बोरीचा कोण या गावची पालखी आणि आपल्या गोकुळगावची पालखी, या दोघांच्या पालखींची भेट बघितली आणि तो नाच बघितला। त्याच्यानंतर आज आता आपण ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे आज संध्याकाळी पालखीचा प्रवेश आता आपल्या गोकुळगावामध्ये होताना आपल्याला दिसत आहे। त्या पालखीचं जोरदार स्वागत करण्यासाठी आपल्या महिला वर्ग तसेच एक खेळी हे सगळे एकत्र आलेले दिसतात आपल्याला। लहान मुलं आपण बघू शकतो खांद्यावर घेऊन त्यांना नाचवत आहेत। त्याचप्रमाणे वयोवृद्ध सगळे इथे उपस्थित आहेत, सगळ्या स्त्रिया। त्याच्यानंतर मग आता आपण बघणार आहोत अतिशय जल्लोषामध्ये या पालखीचं स्वागत करणार आहेत। आता बघूया आपण कशा पद्धतीने पालखी आता घेऊन जातील आतमध्ये। आतिषबाजी करून पालखीचे स्वागत सुरू केलेले आहे आपण। तर आता आपण या जो गेट दिसतो आपल्याला हा गोकुळगावचा प्रवेशद्वार, तसंच या प्रवेशद्वाराच्या बरोबर अगदी बाजूला आतिषबाजी सुरू केलेली आहे आणि सुंदर अशा ढोल ताशांच्या गजरामध्ये पालखीचं आता आगमन होतं। अतिशय सुंदर असा देखावा आहे आपण पाहू शकतो। मंडळी, जवळजवळ 60 ते 70 किलो वजनाची पालखी, म्हणजे जर ही लाकडाची असते ही पालखी आणि हिचं जे वजन असतं ना जेमतेम 60 ते 70 किलो इतकं असतं। आणि एवढी मोठी पालखी, जड पालखी खांद्यावर घेऊन नाचवणं हे पण म्हणजे साक्षात आपल्याला देवाची आज्ञा असेल तर हे आपण करू शकतो। कारण की ही पालखी सर्वसाधारण माणसाचं काम नाही की एवढी खांद्यावर घेऊन नाचवत गावोगावी फिरवायची आणि तसंच त्याच जोशामध्ये आपल्याला सतत राहायचं असतं। कारण की वजन घेतल्यानंतर पेलवलं पाहिजे आणि ते पेलवण्याची क्षमता ही आपल्याला आपल्या आरोग्य देवतेकडून मिळत असते। आणि सांगायचं असं असतं की हे सगळं आपण जमत असतो, थकत असतो। आता आपण बघतोय बघा इथे आपले मिलिंद ढगे आपले पालखी प्रमुख, त्यांची ही स्टाईल सिद्धूसारखी आणि अशा पद्धतीने त्याचं आगमन चाललेलं आहे, उत्साह सुरू आहे, जल्लोष दिसतोय। आणि असं करत करत आता ही पालखी प्रवेशद्वाराच्या आतमध्ये येईल। महिला वर्ग पण आता पालखी घेतली। आता बघूया आपण किती सुंदर पद्धतीने नाचवत आहेत। ही आपली ढगे फॅमिली आहे आणि बापले या दोघांनी पालखी खांद्यावर नाचवत आहेत। आणि ते ढगे मामा त्यांचा मुलगा हे दोघं बघा त्याची छान पद्धतीने एकदम तालामध्ये पालखी नाचवत आहेत। बापले सुंदर पद्धतीने नाचवत आहेत। असंच हे सगळा उत्सव हा साजरा असतो आपल्या गावाकडे। हळूहळू पालखी मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे येते। बाकी आपले सगळे गोकुळगावचे रहिवासी तसंच चाकरमानी सगळे एकत्र आपल्याला दिसतात। मित्रांनो, यावर्षीचा गोकुळगावचा शिमगोत्सव याचे संपूर्ण व्हिडिओ आपण ही सिरीज बघतोय। तर आता आपण ह्या पालखीचे जे आगमन झालेले आहे तो व्हिडिओ आपण बघतोय।
आणि असे बरेच व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या एका फोल्डरमध्ये म्हणजे प्लेलिस्टच तयार करणार आहे. तर तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये हे सगळे पाहायला मिळतील आणि वरती मी आयकॉनमध्ये म्हणजे आय बटनमध्ये पण मी याची लिंक देईन. आता पाहत राहा. छान पद्धतीने उत्सव साजरा केला जातो आहे आणि असा जल्लोष सुरू आहे. मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या आणि असाच आनंद घ्या या शिमगोत्सवाचा. आणि तुमच्याकडे ज्या काही शिमगोत्सवाच्या आठवणी असतील त्या पण या कमेंटद्वारे शेअर करा. या शिमगोत्सवामध्ये आपली जी शारीरिक क्षमता असते ही देखील या क्षमतेची वाढ होत असते. कारण की ही सगळी अंगमेहनत आहे. शारीरिक व्यायाम होत असतो आणि पालखी नाचवणं आणि पालखीला व्यवस्थितरित्या तुम्ही हाताळणं फार महत्त्वाचं असतं. त्यासाठी शारीरिक क्षमता असली पाहिजे आणि ही जी ताकद असते ही कुठलाही सराव न करता हे गावकरी तसंच चाकरमानी हे नेमकं शिमग्याच्या दरम्यान येतात आणि त्याच्यात कुठलीही प्रॅक्टिस नसते त्यांची. पण हे काय माहिती देवाची कृपा असावी त्यांच्यावर. कारण की हे येतात आणि डायरेक्ट शिमग्याला सुरू करतात, पालखी नाचवायला घेतात. कुठल्याही प्रकारचा त्रास हा त्यावेळेला होत नसतो, पण नंतर जो होतो आपल्याला याची कल्पना असते. पण आता ह्या बघा महिला वर्गाने पालखी घेतलेली आहे. जी समोर नाचते ती आमचीच बहीण आहे, तिचं नाव ऋतुजा आहे. ती अतिशय उत्साहामध्ये आणि तिचा म्हणजे तो उत्साहच होता की पालखी होऊ दे मी नाचवणार, पालखी होऊ दे मी नाचवणार. त्या पद्धतीचं तिचा उत्साह तिने दाखवला होता आधीच. आणि बघा काही छान सुंदर नाचवते पालखी, स्वतः पण जल्लोष करते. असेच आता हळूहळू महिला वर्ग आता पालखी घेतली आणि आता आपण हा पुढचा जो आता प्रसंग आहे तो पाहणार आहोत. तसंच आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि आनंद घ्या. बघू शकता मित्रांनो, जल्लोष सुरू आहे, आनंदोत्सव सुरू आहे आणि सगळे गावकरी अतिशय जोशात नाचतायत आणि आनंद लुटतायत या प्रसंगाचा. तसंच या गावातील सगळे वाजे परिवार, येडेकर परिवार, त्यानंतर काते परिवार, त्यानंतर ढगे, त्याचप्रमाणे गड्डे आणि असे आपण असंख्य असे आपले सगळे गावकरी आहेत या गावामध्ये सगळे उपस्थित आहेत. आणि बरीच अशी अजून नावं पण आहेत जी मला आता सुचत नाही आहे, पण सगळेजण असे पूर्ण गोकुळगाव आपल्याला इथे दिसतो आहे. या पालखीचे आगमन होते त्याचं स्वागतासाठी इथे सगळे तयार आहेत आणि इथे आपण बघू शकतो ही सगळी गावकरी मंडळी. तसं इथे या बाजूला स्त्रिया देखील आहेत आणि त्या लेझिम पथकाने त्या लेझिम नाचवत म्हणजे लेझिम खेळत त्या पालखीला आता पुढे पालखीच्या सभोवती तुम्हाला दिसत आहेत, म्हणजे आता दिसतील पुढे. आणि तो कॅमेरा फिरवतो पुढे वेळ, कारण की आता ह्या ज्या महिला नाचत आहेत पालखी ते पण शूट करणं फार महत्त्वाचं होतं माझ्यासाठी. आणि हे तुम्हाला दाखवायचा एक प्रयत्न आहे, छोटासा प्रयत्न.
की समस्त गावकरी मंडळी कशा पद्धतीने हे साजरं करते त्या पुढे आपण बघू शकतो. तिकडे ज्या गावामध्ये भाडिक परिवार आहे ते असंख्य म्हणजे जशी मला नावं येत आहेत आठवतात तशी मी नावं घेतोय. ज्यांची कोणाची नावं नाही घेतली त्या राग म्हणू नये. आणि सुंदर असा परिसर आहे गोकुळगावचा आणि या गोकुळगावच्या या गेटच्या आतमध्ये पालखी आलेली आहे आणि पालखीची मिरवणूक थाटामाटात सुरू आहे. श्री खेतुरबाल प्रसन्न आपल्या देवतेचे हे सुंदर अशा मूर्त्या आपण पालखीत बघू शकतो. छान असं आपल्याला दृश्य दिसतंय. सांगायचं तात्पर्य असं आहे की हा शिमगोत्सव जो आहे एवढं मनापासून साजरा करतात ह्या गावची लोक की खरंच खूप मला तर पहिल्यांदा मी गेलो होतो यावर्षी शिमग्यात, पण अतिशय फार धमाल आली मला. आणि असंच प्रत्येक गावात वेगवेगळी पद्धत असेल आणि वेगवेगळ्या पद्धतीप्रमाणे हा उत्सव साजरा करत असतील. तसंच तुमच्याकडे कशा पद्धतीत करत असतात हे देखील कमेंटद्वारे कळवा, जेणेकरून आपल्याला एक माहिती आणि येणाऱ्या पिढीसाठी एक आपल्याकडे एक साठवण अशी तयार करता येईल. ते बघू शकतो आपण महिलांचा लेझिम पद्धत जवळजवळ फार मोठी रांग आहे आणि अतिशय शिस्त पद्धतीने रिंगण करून या पालखीच्या म्हणजे लेझिम पथकाचं आपण बघू शकतो. लेझिम करत ते लोक पालखीची मिरवणूक काढत आहेत आणि ह्या पालखीचे आगमन झालेले आहे. हे आपल्याला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसतोय आणि या शिमगोत्सवाची खरी मजा आणि खरा जो आनंद आहे आणि अनुभव हा या व्हिडिओतून आपल्याला दाखवायचा त्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि अशीच ही पालखी आता गावाकडे आल्यानंतर आता जी विश्रांती घेणार म्हणजे आता ही पालखी जे काही मानकरी असतात ज्यांच्याकडे पालखी राहते आता ही पालखी तिथे राहणार आणि पूर्ण गावकऱ्यांचं जेवण असतं. तर हे महाडिक बंधू आहेत त्यांच्याकडे आता ह्या वर्षी जेवण आहे आजचं या रात्रीचं. आणि महत्त्वाचं तर काय की प्रत्येक गावकरी आपला वेळ पैसा मेहनत प्रत्येक गोष्ट या सणासाठी देत असतात.
हीच खरी मोठी गोष्ट असते आपल्याला सर्वांना. आणि आपले हे उत्सव साजरे केले जातात, जोपासले जातात. सुंदर अशी आतिषबाजी आपण बघतोय. आणि आता पालखी शिवेपाशी आलेली आहे. गावची जी शिवा आहे त्या शिवेकडे आलेली आहे पालखी आणि तिथेच ही आतिषबाजी सुरू आहे. अशा पद्धतीने आपण पोचलोय गावामध्ये. मंडळी पालखी आपली पोहोचलेली आहे. तिथे पालखी आज वरतीला असणार आहे. मी दिकू खेडेकर यांच्या घरी पालखी आणि उद्यावरती गाव घेणार आणि आपण जे सगळे व्हिडिओ पाहणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे आम्हाला कळवा देखील. अशाच प्रकारे हे सगळे कोकणातले आपले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मित्रांनो. धन्यवाद.